तर मुंबईच्या धारावीमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय असा खुलासा IMSचे माजी अध्यक्ष डॉक्टर अजय पाचणेकर यांनी केला। या बोगस डॉक्टरांकडून धारावीकरांच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो। बोगस डॉक्टरांकडून केल्या जाणाऱ्या चुकीच्या उपचारांमुळे दरवर्षी जवळपास 5% रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती त्यांनी दिली। हे बोगस डॉक्टर म्हणजे कोण असतात तर हे बहुतेक 8वी 9वी 10वी नापास असतात। ते प्रतिदेश डॉक्टरच्या हाताखाली 10 12 15 वर्ष त्यांनी काम केलेलं असतं। त्यामुळे त्यांना ते प्रकारची माहिती झालेली असते की पेशंट कसा तपासावा, पेशंटची औषध गोळ्या कशी करावेत आणि त्या पद्धतीने मग ते लोक औषध गोळ्या इथे येऊन धारावीमध्ये कॉस्मोपॉलिटन ग्रुप आहे, गरीब लोक आहेत, त्यांचं शिक्षण कमी असतं, त्यामुळे त्यांना डिग्रीमध्ये काय कळत नाही की ॲलोपॅथी कोण आहे, होमिओपॅथ कोण आहे, BMS कोण आहे, कुठल्या डिग्रीचा काय अर्थ आहे। त्यांना RMP म्हणजे पण डॉक्टरच वाटतो, जे डुप्लिकेट असतात ते। आणि मग त्या पद्धतीने मग ते लोक त्यांच्याकडे जातात आणि मग ते लोक 30-40 रुपये वगैरे घेतात। लोकांना काय होतं की गरीब असल्यामुळे 30-40 रुपयात औषध गोळ्या मिळतं, कधी कधी वेळा आराम पडतो। पण हे धोकादायक आहे की पुढे मागे जर मोठा आजार असेल तर त्या डॉक्टरला काहीच कळत नाही, त्या बोगस माणसाला काहीच कळत नाही की आजार कसा ओळखायचा, काय ओळखायचा, त्यातले खानाखुणा काही लक्षात येत नाहीत आणि मग त्यामुळे रोगी दगावण्याची शक्यता असते। रोग्याच्या जीवाला मोठा धोका असतो, म्हणजे जिथे पैसे वाचवायचा तिथे मोठा आजार गळ्यात पडून आणखीन खर्च करून संकटात पडाल।